दरम्यान पक्षावर अजित पवार गटात दावा करू शकत नाही असं अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवारांच्या वतीने दावा केलाय किंवा त्यांनी या ठिकाणी आर्ग्युमेंट केलेला आहे। मात्र सध्याच्या घडीला सविस्तर युक्तिवाद जो सुरू आहे तो अजित पवार गटाचाच सुरू आहे। तर शरद पवार गटाने असं म्हटलंय की सर्व अधिकार हे शरद पवारांकडे आहेत, पक्षावर अजित पवार गट हा दावा करू शकत नाही। त्यामुळे सध्याच्या घडीला अजित पवार गट सविस्तरपणे काही मुद्दे समोर आणत असताना शरद पवार गटाने काही गोष्टींवर आक्षेप घेतलाय। अजित पवार गट दावा करू शकत नाही, सर्वाधिकार हे शरद पवारांकडे आहेत, त्यामुळे शरद पवार हेच सर्वेसर्वा आहेत असं देखील सांगण्याचा हा इकडे प्रयत्न। पक्षावर अजित पवार गट हा दावा करू शकत नाही असंही सांगण्यात आलंय। पण अजित पवार गटाने हा दावा केलाय की शरद पवार हे मर्जीनुसार पक्ष चालवतात। जवळपास 1 तास आता उलटून गेलेला आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह या संदर्भातली सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सध्या सुरू आहे। स्वतः शरद पवार काही वेळापूर्वीच पोहोचलेले होते, ते स्वतः तिकडे सुनावणीसाठी उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड आहेत, वंदना चव्हाण हे त्यांच्या गटातले नेते उपस्थित आहेत। तर अजित पवार गटाकडनं कोणताही नेता आज उपस्थित राहणार नाही असं सांगण्यात आलेलं होतं। त्यांच्या वतीने त्यांचे वकील बाजू मांडतायत। तर तिकडे मनिंदर सिंग आणि इकडे अभिषेक मनु सिंघवी हे आता युक्तिवाद करताना पाहायला मिळतील। दरम्यान अजित पवार गटाचा एक प्रमुख आक्षेपाचा मुद्दा, शरद पवार हे स्वतःच्या मर्जीने पक्ष चालवतात। प्रशांत, शरद पवार स्वतः उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्येच अजित पवार गट अशा प्रकारे आर्ग्युमेंट करतोय शरद पवार हे मर्जीनुसार पक्ष चालवतात। प्रशांत, साहजिक आहे की जेव्हा चिन्हावरती दावा करायचा आहे, तुम्हाला पक्षावरती दावा करायचा आहे, तेव्हा तुम्हाला लोकशाहीचे काही मुद्दे उपस्थित करावे लागतात। घटनेनुसार काम होत नाहीये हे दाखवावं लागतं आणि त्याच दृष्टीने हा आरोप जो आहे तो केलेला आहे। शरद पवार यांच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या केवळ एका पत्रानं होत आहेत, लोकशाही प्रक्रियांचं पालन करून होत नाहीयेत, हा दावा अजित पवार गटाने केलेला आहे। जर आपण याच्या आधीची लढाई बघितली, शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंवरती सुद्धा हाच आरोप झालेला होता, लोकशाही प्रक्रियांचं पालन होत नाहीये। ज्या काही निवड्या होतात किंवा शिवसेनेमध्ये ज्या प्रतिनिधी सभेला महत्त्व होतं तिथं सुद्धा केवळ उद्धव ठाकरेंच्या मर्जीनं लोक निवडले जातात आणि हेच मर्जीतले लोक मग त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करतात, हा दावा केला गेलेला होता। आता काही वेगळं होताना दिसत नाहीये। शरद पवारांच्या बाबतीत सुद्धा हाच आरोप अजित पवार गटाने केलेला आहे आणि निवडणूक आयोग जेव्हा केव्हा असा चिन्हाबाबतचा वाद होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेत असतो। प्रक्रिया, घटना, नियम आणि कशा पद्धतीने नियुक्त्या झालेल्या आहेत पक्षामध्ये याची चाचपणी होत असते आणि त्याच बद्दलचे हे दावे प्रतिदावे जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी होताना दिसत आहेत। खरंय प्रशांत, म्हणजे आपण सुरुवातीपासून पुन्हा एकदा जर गोषवारा बघितला आतापर्यंतच्या कामकाजाचा किंवा आतापर्यंतच्या सुनावणीचा, तर पहिला मुद्दा अर्थातच कागदपत्रांची औपचारिक जे आहे ते कागदपत्र सुपूर्द करण्यात आली। त्याच्यानंतर जयंत पाटलांच्या निवडीवरच सुरुवातीला आक्षेप घेण्यात आला। मग आमदार खासदार यांच्या संदर्भातली संख्या जी आहे आमच्याकडे किती असं सांगितलं अजित पवार गटाने, त्यांनी संख्या सादर केली आणि आता शरद पवारांच्या कार्यशैलीवर अजित पवार गटाने आक्षेप घेतलाय। पवार स्वतःच्या मर्जीने पक्ष चालवतात असा युक्तिवाद करण्यात आलाय। पवार हजर असतानाच त्यांच्या कार्यशैलीवर हा आक्षेप घेण्यात आलाय। तर दुसरीकडे सर्व अधिकार हे पवारांकडेच आहेत, अजित पवार गट हा आर्ग्युमेंट करू शकत नाही, क्लेम करू शकत नाही पक्षावर असं म्हणणं आहे शरद पवार गटाचं। त्यामुळे शरद पवार गटाच्या वतीने देखील या संदर्भात प्रतिवाद करण्यात आला। अभिषेक मनु सिंघवी जे शरद पवार गटाची बाजू मांडतायत, तर इकडे मनिंदर सिंग हे अजित पवार गटातर्फे आपल्याला दावा करताना पाहायला मिळत आहे। पवार हजर असतानाच त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेण्यात आलाय। तर दुसरीकडे अजित पवारांनी असा दावा ते करू शकत नाहीत असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे। त्यामुळे 1 तास जवळपास आता उलटून गेलेला आहे सुनावणीचा। महत्त्वाचे मुद्दे समोर आले ते म्हणजे अर्थातच जयंत पाटलांच्या नियुक्ती संदर्भातला अजित पवार गटाने घेतलेला आक्षेप, त्यानंतर राष्ट्रीय दर्जा गेल्यामुळे आमदारांचीच संख्या कशी महत्त्वाची आहे हे देखील ठसवून सांगण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न, त्यानंतर अजित पवार गटाने सादर केलेले आमदार खासदारांची संख्या आणि आता शरद पवार स्वतःच्या मर्जीने पक्ष चालवतात असा दावा, तोही शरद पवार स्वतः या सुनावणीसाठी हजर असताना। तर अजित पवार गटाने नेमका काय काय दावा केलाय आपण एक नजर टाकूया। विधानसभेचे 42 आमदार आमच्या सोबत आहेत। महाराष्ट्र विधानसभेबद्दल अजित पवार गटाने केलेला हा दावा। विधान परिषदेतले 6 आमदार आमच्या सोबत आहेत। नागालँडमधले सगळेच्या सगळे 7 आमदार हे आपल्या सोबत आहेत असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। तर लोकसभेतला 1, राज्यसभेतला 1 खासदार असे प्रत्येकी 1-1 असे 2 खासदार आमच्या सोबत आहेत।
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा आधीच काढून घेण्यात आलाय, त्यामुळे केवळ आमदारांचीच संख्या महत्त्वाची आहे हे अधोरेखित करण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न आहे, तसा दावा त्यांनी केलेला आहे। दुसरा आर्ग्युमेंट, दुसरा युक्तिवाद जो झालेला आहे तो म्हणजे शरद पवार हे मर्जीनुसार पक्ष चालवतात असा अजित पवार गटाचा दावा, तोही शरद पवारांच्या उपस्थितीत। त्यानंतर जयंत पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची नियुक्तीच बेकायदेशीर आहे असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। जयंत पाटलांची नियुक्ती राष्ट्रीय कार्यकारिणी आधीच झाली आहे, त्यामुळे त्या निवडीवरच आक्षेप घेतलाय, नियुक्तीवरच आक्षेप घेतलाय अजित पवार गटाने, आणि जयंत पाटलांची नियुक्ती राष्ट्रीय कार्यकारिणी आधीच झाल्यानं ही नियुक्ती बेकायदेशीर आहे असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊया। प्रशांत, 1 तासामध्ये हे 3 ते 4 मुद्दे महत्त्वाचे येत आहेत आणि आता युक्तिवाद पुढे सुरू आहे, आणखी काही अपडेट्स आलेत का हाती? साहजिक आहे की पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी अजित पवार गटानं म्हणजे की ज्यांनी क्लेम केलेला आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये पक्षावरती, त्यांनी आपला पहिला युक्तिवाद केला आणि त्यांचा पहिला महत्त्वाचा जो आरोप होता तो हा होता की पक्षातल्या ज्या नियुक्त्या आहेत त्या लोकशाही प्रक्रियेचं पालन करून होत नाही आहेत। सोबतच जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून जी नियुक्ती आहे तीच नियुक्ती जी आहे ती बेकायदेशीर आहे, ती म्हणजे नियमानुसार झालेली नाही आहे। अजूनही ते काम कसं काय करतायत, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या एकूण घटनाक्रमाचा उल्लेख जो आहे तो त्यांनी निवडणूक आयोगासमोर केला, हे सगळं सांगण्याचा प्रयत्न झाला। त्याच्यानंतर काही वेळासाठी अभिषेक मनु सिंघवी यांनी त्याला उत्तर पण देण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीनं म्हणजे पक्ष स्थापन झाल्यापासूनची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा त्यांनी सांगितली आणि पक्षावरती शरद पवार यांचा जो हक्क आहे, दावा आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी आर्ग्युमेंट केलेले आहेत। आता जवळपास 1.25 तास झालेला आहे, 6 वाजेपर्यंतची मुदत आहे आणि ज्या पद्धतीनं ही सगळी पत्र दिली गेलेली होती त्या पत्रांचा सुद्धा म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्याकडे पत्र सादर करण्यात आलेली होती कारवाईसाठी, त्या पत्रांचा उल्लेख सुद्धा निवडणूक आयोगामध्ये केला जातोय। जे पहिलं पत्र दिलं गेलेलं होतं ज्याच्यामध्ये 9 लोकांनी शपथ घेतलेली होती आणि त्या 9 लोकांचा उल्लेख जो आहे तो निवडणूक आयोगामध्ये झालेला आहे। अजित पवार गटानं हे सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे की हे पत्र जे आहे अध्यक्षांना दिलं गेलेलं ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे, कारण मुख्य प्रतोद जे आहेत, चीफ व्हीप जे आहेत ते आमच्या बाजूने आहेत आणि त्यामुळं हे पत्र अवैध ठरतं, हा अजित पवार गटाचा दावा आहे। नक्कीच, त्या म्हणजे आधी जसं आपण म्हणतोय की आमदारांची संख्या आपल्या बाजूने अधिक कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न, आणि आता ज्या प्रकारे शरद पवार गटाने आक्षेप घेतलेले तर ते आक्षेपच एक प्रकारे खोडून काढण्याचा प्रयत्न किंवा जे पत्र दिलेलं आहे तर त्या पत्रावरच एक प्रकारे आक्षेप घेण्याचा हा प्रयत्न आहे। जसं प्रशांत सांगतोय, अजित पवार गटाने आता पुढचा हा युक्तिवादाचा मुद्दा ठेवलेला आहे की ते पत्रच मुळात अवैध आहे, त्यामुळे सुरुवातीपासनं ज्या प्रकारे मांडणी झाली या सगळ्या युक्तिवादाची आणि आताचा अजित पवार गटाचा युक्तिवाद आहे की जे पत्र देण्यात आलेले आहे शरद पवार गटाकडनं त्या पत्राबद्दलच आता आक्षेप घेण्यात आलाय। दरम्यान मधल्या काळामध्ये शरद पवार गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला की अजित पवार गट कोणत्याही प्रकारे दावा करू शकत नाही पक्षावर, सर्वाधिकार हे शरद पवारांकडे आहे, त्यामुळे अजित पवार गट हा कुठल्याही प्रकारे दावा करू शकत नाही। जवळपास जसं प्रशांतनी सांगितलं 1.25 तास उलटून गेलाय, कोणते महत्त्वाचे मुद्दे समोर आलेले आहेत सुनावणी दरम्यान ते आपण बघताय आपल्या स्क्रीनवर। पवार हजर असतानाच एकतर त्यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेण्यात आलाय, पवार स्वतःच्या मर्जीने पक्ष चालवतात असा दावा अजित पवार गटाकडनं करण्यात आलाय। याशिवाय जयंत पाटलांच्या नियुक्तीला आक्षेप घेण्यात आलाय, जयंत पाटलांची नियुक्ती जी आहे ती बेकायदेशीर आहे हेही सांगण्यात आलंय। तिकडे 9 आमदारांवर कारवाईचं पत्र देखील बेकायदेशीर आहे हेही सांगण्यात आलं आणि त्याला आधार कुठला घेण्यात आलाय तर चीफ व्हीप हा आपल्या बाजूनी आहे असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। त्यामुळे 9 आमदारांवर जे कारवाई संदर्भातलं पत्र देण्यात आलंय ते पत्रच मुळात बेकायदेशीर आहे असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे। निवडणूक आयोगासमोर दावे केले जात आहेत आणि त्याच्यानंतर आता बघायचं की शरद पवार गट सविस्तरपणे बाजू कधी मांडतो। मात्र सध्याच्या घडीला अजित पवार गट काही मुद्दे समोर ठेवतोय। 9 आमदारांवरचं पत्र हे बेकायदेशीर आहे याचं कारण चीफ व्हीप आमच्या बाजूने आहे असं म्हणणं आहे अजित पवार गटाचं। तर तिकडे अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरू असतानाच अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं की सर्वाधिकार जे आहेत ते शरद पवारांकडे आहेत, त्यामुळे अजित पवार कोणत्याही प्रकारे पक्षावर दावा करू शकत नाही। 1 तास 15 मिनिटं जवळपास उलटून गेलेली आहेत आणि आता नेमके पुढचे कोणते महत्त्वाचे मुद्दे येतात पाहणं महत्त्वाचं असेल। आता विधानसभेतल्या 9 आमदारांवर कारवाईचं पत्र जे देण्यात आलेलं आहे
त्या संदर्भातला आर्ग्युमेंट होते, त्या संदर्भातला मुद्दा समोर आलाय. तर तिकडे शरद पवार गटाच्या पत्रावरच अजित पवार गटाने आक्षेप घेतला. प्रशांत, या मुद्द्यावर आणखी काही तपशील समोर आलाय का? 9 आमदारांबद्दल, ज्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतलेली होती त्यांच्याबद्दलचं जे पत्र आहे, जे देण्यात आलेलं होतं, त्याला आता मुख्य प्रतोद हा आधार घेऊन आर्ग्युमेंट करण्यात येत आहे. प्रशांत, नक्कीच या 9 लोकांचा उल्लेख का होतोय? कारण पहिल्यांदा 9 लोक जे आहेत ते मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालेले होते आणि पहिलं पत्र जे विधानसभा अध्यक्षांना अजित पवार गटाच्या विरोधात गेलेलं होतं ते या 9 मंत्र्यांच्या विरोधात कारवाईसाठी गेलेलं होतं. कारण शरद पवार गटानं तोपर्यंत सावध पवित्रा घेतलेला होता. इतर लोकांच्या बाबतीत अपात्रतेची कारवाई त्यांनी लगेच सुरू केलेली नव्हती, कारण काही लोक आपल्या बाजूला येतील का हा प्रयत्न त्यांनी करून बघितला आणि त्यामुळे या पहिल्या पत्राचा उल्लेख जो आहे तो निवडणूक आयोगामध्ये झालेला आहे. आता याच्यामध्ये 2 गोष्टी ज्या आहेत, म्हणजे गटनेता आणि व्हीप या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्याचद्वारे अनिल पाटील जे आहेत ते म्हणजे एकत्रित राष्ट्रवादी असताना ते राष्ट्रवादीचे विधानसभेतले व्हीप होते आणि ते सध्या अजित पवारांच्या बाजूने आहेत. पण विधानसभेमधले जे गटनेते आहेत ते, म्हणजे जरी विरोधी पक्षनेता तेव्हा अजित पवार असले तरी गटनेता जो आहेत म्हणजे लीडर ऑफ द हाऊस ते पद मात्र जयंत पाटील यांच्याकडे होतं. कायदेशीरदृष्ट्या त्या गटनेते पदाला खूप महत्त्व आहे. जसं आत्ता अजित पवार गट दावा करतोय की चीफ व्हीप जे आहेत ते आमच्या बाजूला आहेत आणि त्यांच्या सहीशिवायचं पत्र जे आहे ते बेकायदेशीर असू शकतं, हा त्यांचा दावा आहे. आपल्याला बघावं लागेल की शरद पवार गट जेव्हा युक्तिवाद करेल तेव्हा याच मुद्द्यावरती करेल की गटनेता म्हणून जयंत पाटील यांची विधानसभेतली नियुक्ती होती आणि त्यांच्या परवानगीशिवाय व्हीप जो आहे तो काढला जाऊ शकतो का? कारण शेवटी व्हीप जो आहे की स्वतःच्या मनानं व्हीप काढत नाही, तो नेत्याचं म्हणणं जे आहे ते त्याला आमदारांच्यापर्यंत पोहोचवावं लागतं. म्हणजे एक प्रकारे पक्ष आणि विधिमंडळ पक्ष याच्यामधला तो दुवा असतो आणि त्यामुळं जरी व्हीप अजित पवार यांच्या बाजूनं असला तरी गटनेता जयंत पाटील आहेत ते शरद पवारांच्या बाजूनं आहेत, स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत. त्यामुळं या सगळ्या मुद्द्याचं खंडन शरद पवार गटाकडनं कसं होतंय हे आपल्याला बघावं लागेल. पण अर्थात ही सगळी कायदेशीर लढाई आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या बाजूने असेल तर ती कशी योग्य आहे, जास्त महत्त्वाची आहे हे सांगितलं जातं आणि तशाच पद्धतीनं अनिल पाटील अजित पवार गटाचे व्हीप आहेत, तर व्हीप म्हणून ते आमच्या बाजूला आहेत आणि त्यामुळं हे जे पत्र पहिलं दिलं गेलेलं होतं शरद पवार गटाकडनं ते अवैध ठरतं, हा युक्तिवाद या ठिकाणी केला गेला. नक्कीच प्रशांत, आपण राष्ट्रवादीच्या या युक्तिवादाबद्दल किंवा अजित पवार गटाच्या युक्तिवादाबद्दल बोलूच या. पण थोडंसं आपण जर शिवसेनेतला जो युक्तिवाद झालेला होता मुख्य प्रतोदा संदर्भातलाच, ती आणि ही तुलना करायची असेल तर या दोन्ही मुद्द्यांकडे आता कसं बघता येईल प्रशांत? शिवसेनेच्या बाबतीत असं होतं की एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे गटनेते होते तेव्हा ते मंत्री पण होते, पण विधानसभेतली जर आपण परिस्थिती बघितली तर गटनेता पद जे आहे ते जास्त महत्त्वाचं असतं आणि गटनेते शिवसेनेचे म्हणजे एकत्रित शिवसेनेचे एकनाथ शिंदे होते त्यावेळी आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळे लोक शिवसेनेतून बाजूला झालेले होते. त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे सुनील प्रभू हे एकत्रित शिवसेनेचे व्हीप होते, पण नंतर जेव्हा हे बंड झालं त्याच्यानंतर एकनाथ शिंदे गटानं आपला एक स्वतंत्र व्हीप नियुक्त केला. भरत गोगोले यांची चीफ व्हीप म्हणून त्यांनी नियुक्ती केली. इकडे ठाकरे गटाचे व्हीप जे आहेत ते सुनील प्रभू होते आणि त्यामुळे दोघांनी एकमेकांच्या नावानं पत्र जे आहे ते त्यावेळी काढलेली होती. नक्कीच प्रशांत, म्हणजे दोन्हीकडे आपल्याला परस्पर विरोधी स्थिती बघायला मिळते. गटनेता आणि व्हीप या संदर्भातली परिस्थिती नेमकी इकडे उलटी आहे असं आपल्याला बघायला मिळते आणि अजित पवार गटाने कोणकोणते दावे केलेत ते आपण बघतोय. सगळ्यात सुरुवातीला तर जयंत पाटलांच्या नियुक्तीवरच आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर पक्षाचा राष्ट्रीय दर्जा गेल्यामुळे आता आमदारांचीच संख्या कशी महत्त्वाची आहे हे सांगण्याचाही एक दावा तिकडे करण्यात आला. त्यानंतर आमदारांची संख्या आमच्याकडे नेमकी किती आहे हे सांगितलं गेलं. मग खासदारांची संख्या किती आहे आपण बघतोय आपल्या स्क्रीनवर. लोकसभेचा 1 खासदार, राज्यसभेचा 1 खासदार हे आमच्या सोबत आहेत असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे. तर महाराष्ट्र विधानसभेत आपल्यासोबत किती आमदार आहेत, महाराष्ट्राच्या विधान परिषदेत आपल्यासोबत किती आमदार आहेत, नागालँडमधले किती आमदार आपल्यासोबत आहेत, हे सगळं इकडे मांडलेलं आहे. अजित पवार गटाने ही आकडेवारी समोर आणली आहे. तर प्रशांतकडनं आपण जास्त तपशील जाणून घेणारच आहोत, पण सध्या आता
जी वेळ समोर आलेली होती त्यानुसार 40 मिनिटं अजून आहेत आर्ग्युमेंटला. युक्तिवादाच्या दृष्टीने नेमकं काय होतं महत्वाचं आहे. पण अजित पवार गटाने नेमके कोणकोणते दावे केले आहेत? शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात. शरद पवार तिकडे उपस्थित आहेत या सगळ्या सुनावणीला आणि त्यांच्याच समोर असा दावा करण्यात येतोय की ते मर्जीनुसार पक्ष चालवतात. जयंत पाटलांची नियुक्ती ही राष्ट्रीय कार्यकारिणी आधीच झाली आहे, त्यामुळे जयंत पाटलांची नियुक्तीच बेकायदेशीर आहे असं देखील अजित पवार गटाचं म्हणणं आहे. शरद पवार गटाच्या नियुक्त्या केवळ एका पत्राच्या आधारे होतात, त्यामुळे घटनेचा कोणताही आधार घेतला जात नाही असा एक प्रकारे दाखवण्याचा हा अजित पवार गटाचा प्रयत्न आहे. आणि 9 आमदारांवर ज्या 9 आमदारांनी शपथ घेतली आहे मंत्री म्हणून सध्याच्या सरकारमध्ये, त्या 9 आमदारांवर जे कारवाईचं पत्र शरद पवार गटाकडनं देण्यात आलं त्या पत्रावरच आता अजित पवार गटाने आक्षेप घेतलाय. कारण चीफ व्हीप मुख्य प्रतोद हा आपल्या सोबत आहे आणि त्याच्यामुळे ते पत्रच बेकायदेशीर ठरतं असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे. तर तिकडे शरद पवार गटाने मध्येच एक युक्तिवाद केलेला होता की कोणत्याही प्रकारे अजित पवार गट हा पक्षावर दावा करू शकत नाही. सर्वाधिकार सगळे अधिकार जे आहेत ते शरद पवारांकडे आहेत आणि त्यामुळे अजित पवार पक्षावर कोणताही दावा करू शकत नाही. तर इकडे शरद पवारांच्या कार्यशैलीवरच अजित पवार गटाने आक्षेप घेतला. पवार स्वतःच्या मर्जीने पक्ष चालवतात असा युक्तिवाद झाला, तोही स्वतः शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये. तर मूळ पक्ष आमच्याकडे आहे, एक गट बाहेर पडलाय असं शरद पवार गटाने आता म्हटलंय. त्यामुळे शरद पवार गट देखील आता आर्ग्युमेंट करताना आपल्याला बघायला मिळतोय. युक्तिवाद केलेला आहे शरद पवार गटाने, मूळ पक्ष हा आमच्याकडेच आहे, केवळ पक्षातला एक गट बाहेर पडलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.